शुक्रवारी 5 वाजेच्या सुमारास बोईसर जिल्हा रस्त्यावर विराज कंपनी समोर वरंगडा वळणावर टेलर व टेम्पोचा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये टेम्पोचा चालक एक आणि क्लीनर दोघेही जागीच ठार झाल्याची घटना वारंगडा जवळ घडली आहे। अपघात ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर ऑइल पडल्याने या ठिकाणी तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होत अग्निशमन दलाचे जवान आणि एपीआय सतीश गवई व इतर अधिकारी रस्त्यावर पडलेल्या ऑइलवर माती टाकण्याचे काम करताना दिसून आले। जिल्हाकडून चौधरी कंपनीचा टेलर व मुंबईकडे जाणारा टेम्पो यामध्ये भीषण अपघात झाला आहे। सदर ठिकाणी रस्त्यावर खड्डे देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले। या वळणाच्या अगोदर उतार असल्याने अवजड वाहने हे डिझेल वाचवण्याच्या नादात गाडी न्यूट्रल करत चालवित असतात आणि काही काळाच्या आत वळण समोर येत असल्याने गाडी न्यूट्रल असल्यावर ब्रेक लागत नसल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात। सदर रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नसून अपघाताचे प्रमाण वाढले आहे। जिल्हा बोईसर रस्ता हा बनवला खरा, परंतु ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याची आवश्यकता असूनही याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे।